नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बॅचेस आमच्या एवढ्या वाढलेल्या आहेत की त्यातच व्यस्त असल्यामुळे तुम्हाला वेळ देऊ शकत नाही, म्हणजेच यूट्यूबला येऊ शकत नाही लाईव्हवर. आणि त्याच्यासाठीच तुमच्यासाठीच महत्त्वाचा असा विषय घेऊन आलेला आहे, तो आहे राज्य पुरस्कार. आता राज्य पुरस्कार हा महाराष्ट्रातल्या आपल्या गेल्या मागच्या वर्षात आणि या वर्षात कोणते कोणते दिले गेलेत हे महत्त्वाचे आहेत, कारण आपल्याला ते परीक्षेत विचारतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे, जेणेकरून जे जे पुरस्कार आपल्या महाराष्ट्रात दिले गेलेले आहेत त्या दिले गेलेल्यांच्या याद्या आणि नावं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बरोबर? जे नवीन असतील त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचंय, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जावेत. आणि लाईक्स पण करायचंय. जे जुने आहेत, जे बघतायत आम्हाला दररोज व्हिडिओची वाट पाहत आहेत, त्यांनी जास्तीत जास्त शेअर करायचं आणि लाईक करायचंय आणि इतरांनाही सुद्धा सांगायचंय की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर आपण जास्त वेळ घालवायचा नाहीये, पाहूया काय आहे तो नक्की राज्य पुरस्कार आणि कोणाकोणाला दिले गेलेले आहेत. इथे तुम्हाला दिसतंय बरोबर, राज्य पुरस्कार. सुरुवात करतोय. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार 2022. आता हा जो महाराष्ट्र पुरस्कार आहे हा महाराष्ट्र फाउंडेशन म्हणजेच अमेरिका या संस्थेतर्फे साहित्यात दिला जातो. त्याच्या योगदानासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. आता 2022 चा महाराष्ट्र फाउंडेशन म्हणजे अमेरिकेतर्फे आणि साहित्यात दिलेला गेलेला कुठला आहे? दिलीप व्ही चित्रे यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, दिलीप व्ही चित्रे जीवन गौरव पुरस्कार हा न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना देण्यात आलेला आहे. कोणाला? न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर. दुसरा, समाजसेवेचा जीवन गौरव पुरस्कार हा प्रेमाताई पुरव म्हणजे अन्नपूर्णा परिवार यांना देण्यात आलेला आहे. तिसरा जो आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार हा अंशुल छत्रपती हरियाणा यांना देण्यात आलेला आहे. कळलं? महत्वाचे आहेत, कारण 2022 चे आपल्याला परीक्षेत विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. पुढे पाहूया. विंदा करिंदेकर जीवन गौरव पुरस्कार 2021 चा कोणाला दिला गेलेला आहे? भारत ससाणे यांना दिला गेलेला आहे. हा पुरस्कार 2022 मध्ये देण्यात आला. 2021 चा 2022 मध्ये देण्यात आलेला आहे. 2020 चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्राध्यापक रंगनाथ पठारे यांना देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, प्राध्यापक रंगनाथ पठारे यांना 2020 चा 2021 मध्ये देण्यात आला आणि 2021 चा 2022 ला देण्यात आलेला आहे भारत ससाणे यांना. बरोबर? पुढे पाहूया. श्री पु भागवत पुरस्कार 2021 कोणाला? लोकवाङ्मय गृहसंस्था मुंबई यांना देण्यात आलेला आहे. पु भागवत पुरस्कार 2021. त्यानंतर श्री पु भागवत पुरस्कार 2020 कोणाला दिला गेला होता? शब्दालय प्रकाश श्रीरामपूर यांना देण्यात आला होता. डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार हा व्यक्तींसाठी 2021 चा रमेश वरखेडे यांना देण्यात आला होता त्यांच्या योगदानाबद्दल. आणि 2020 चा डॉक्टर सुधीर रसाळ औरंगाबादचे त्यांना देण्यात आला होता. ठीक आहे, थोडंसं बाजूला का होतो, कारण तुम्हाला कळावं दिसावं आणि स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. बरोबर? डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार संस्थेसाठी, कशासाठी आहे? व्यक्तीसाठी नाहीये, तर संस्थेसाठी 2021 चा मराठी अभ्यास परिषद पुणे यांना देण्यात आलेला आहे. कोणाला? मराठी अभ्यास परिषद पुणे यांना देण्यात आलेला आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार. कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार व्यक्तींसाठी, आता संस्थेसाठी नाहीये, व्यक्तींसाठी
हा देण्यात आलेला होता 2021 चा चंद्रकांत पाटील यांना. कोणाला? चंद्रकांत पाटील. नाव महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार संस्थेसाठी 2021 चा मराठी अभ्यास केंद्र मुंबई यांना देण्यात आला होता. कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार संस्थेसाठी 2021 मराठी अभ्यास केंद्र मुंबई यांना देण्यात आला. 18वा स्वर्गीय माधवराव लिमये पुरस्कार, स्वर्गीय माधवराव लिमये पुरस्कार 2022 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आला. कितवा होता तो? 18वा. लक्षात ठेवा, विचारलं जाईल. 18वा स्वर्गीय माधवराव लिमये पुरस्कार 2022 चा, म्हणजे यंदाचा 2022 चा हा पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचा गोदावरी गौरव पुरस्कार 2022 चा, या वर्षीचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचा गोदावरी गौरव पुरस्कार 2022. अतुल पेठे नाट्य, सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, अभिनेता, लेखक यांना देण्यात आलेला आहे. अतुल पेठे. त्यानंतर दुसरं आहे प्राध्यापक डॉक्टर हेमचंद्र प्रधान, ज्ञान सिद्धांतिक भौतिक शास्त्राचे प्राध्यापक यांना देण्यात आला. आणि तिसरा जो देण्यात आला होता तो होता डॉक्टर सुधीर पटवर्धन, चित्र, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार म्हणून डॉक्टर सुधीर पटवर्धन यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान गोदावरी गौरव पुरस्कार या वर्षीचे आहेत, त्यामुळे हे महत्वाचे ठरतात. त्यानंतर चौथा दिला गेला सीताबाई काळू घारे, साहस, अदम्य साहस दाखविणाऱ्या धाडसी महिला, यात सीताबाई काळू घारे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पंडित सुरेश तलवलकर, संगीत, प्रख्यात तबला वादक आहेत, त्यांना हा देण्यात आलेला आहे. पंडित सुरेश तलवलकर. 6वा देण्यात आलाय राजेश टोपे, लोकसेवा, कोरोनाच्या मोठ्या संकटात संपूर्ण महाराष्ट्राच्या आरोग्याची जबाबदारी पेलणारे कार्यकुशल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना हा देण्यात आलेला आहे. चला पुढचे पाहूया. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2022. मिसाईल वुमेन ही ओळख असलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय संशोधक व विकास संस्थेच्या DRDO वैमानिक प्रणालीच्या महासंचालिका आणि आपले जे अग्नी मिसाईल्स आहेत त्याचे 4 व 5 या क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या यशाच्या शिल्पकार डॉक्टर टेसी थॉमस यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा कोणाला जाहीर झालाय? डॉक्टर टेसी थॉमस यांना. कशासाठी? तर अग्नी 4 व अग्नी 5 हे जे मिसाईल्स आहेत त्याचं प्रक्षेपण व प्रकल्पाच्या यशासाठी, आणि ते शिल्पकार आहेत त्यासाठी, कारण त्यांच्या अधिपत्याखाली म्हणजेच त्यांच्या नेतृत्वाखाली हे अग्नी 4 व 5 हे यशस्वीपूर्ण आपण केलेलं आहे, आणि त्यासाठीच त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे 2022. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2022 कोविशिल्ड लसीचे निर्माते आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक डॉक्टर सायरस पूनावाला यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे. कळलं? कोविशिल्ड लसीचे निर्माते तुम्हाला सर्वांना माहिती होतं, आपण ज्या लसी घेतल्या ते डॉक्टर सायरस पूनावाला यांची जी सिरम इन्स्टिट्यूट आहे त्यांना हा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2021 हा देण्यात आलाय आणि जाहीर झालाय. पुढचा आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2020. 21ही पाहिला, 22ही पाहिला, आता 20 कुठला आहे? सोमन वांगचुक हा लडाख मधील शिक्षण तज्ञ आहेत, त्यांना लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार 2020 चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार जो 2020 चा होता तो पत्रकार संजय गुप्ता, दैनिक जागरणचे मुख्य संपादक यांना मिळालेला आहे.
दैनिक जागरणचे मुख्य संपादक संजय गुप्ता यांना हा देण्यात आलेला आहे. केसरी मराठा संस्थेतर्फे देण्यात येणार लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार दैनिक जागरणचे मुख्य संपादक संजय गुप्ता यांना प्रदान करण्यात आला होता 2020 चा. महत्वाचे आहेत मित्रांनो, एक एक करून बघा किती महत्वाचे पुरस्कार आपल्या महाराष्ट्रातले आहेत. पुढचा आहे पुण्यभूषण पुरस्कार. हा 33वा होता 2022 चा. हा ज्येष्ठ उद्योजक नितीन देसाई यांना देण्यात आलेला आहे. पुण्यभूषण पुरस्कार 33वा 2022 चा ज्येष्ठ उद्योजक नितीन देसाई यांना देण्यात आलेला आहे. पुण्यभूषण पुरस्कार 32वा जो 2021 चा होता. कितवा होता? 2021 चा. 22 चा 32वा होता. ज्येष्ठ उद्योजक बाबा कल्याणी यांना देण्यात आलेला आहे. कोण? बाबा कल्याणी 2021 चा. 2022 चा नितीन देसाई यांना. भारत फोर्ज या जागतिक सर्वात मोठ्या फोर्जिंग कंपनीचे ते सर्व आहेत. कोण? बाबा कल्याणी. भारत फोर्ज या जगातील सर्वात मोठ्या फोर्जिंग कंपनीचे ते सर्व आहेत आणि त्यांना हा पुण्यभूषण पुरस्कार 32वा 2021 चा देण्यात आलेला आहे. पुढचा पाहूया. राजश्री शाहू पुरस्कार 2022 नांदेड येथील रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू डॉक्टर जनार्दन वाघमारे यांना जाहीर झालेला आहे. नांदेड येथील रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ डॉक्टर जनार्दन वाघमारे यांना कुठला? राजश्री शाहू पुरस्कार 2022. लक्षात घ्या, मी जे सांगतो ते वर्ष महत्वाचे आहेत. जे या वर्षाचे आहेत ते तर अत्यंत महत्वाचे आहेत. 21 आणि 20 हे सर्व महत्वाचेच आहेत. इंग्रजीचे प्राध्यापक, संशोधक, लातूरचे नगराध्यक्ष, राज्यसभेचे खासदार अशा विविध रूपात डॉक्टर वाघमारे यांनी आपला ठसा उमटवला आहे आणि त्यांच्याच या कार्यामुळे त्यांना राजश्री शाहू पुरस्कार 2022 हा देण्यात आलेला आहे. 2021 साली कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेत हा पुरस्कार देण्यात आलेला होता. आलं लक्षात? दुसऱ्या लाटेमध्ये. राजश्री शाहू पुरस्कार 2020 नेत्र रोग तज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांना बिन टाक्याचा नेत्र शस्त्रक्रियांसाठी प्रसिद्ध आहेत त्यांना देण्यात आलेला आहे. डॉक्टर तात्याराव लहाने. बिन टाक्याचा म्हणजे स्टिचेस आपण म्हणतो ना, शिवतो, ते बिन टाक्याचं शस्त्रक्रिया करणारे नेत्ररोग तज्ञ यांना हा राजश्री शाहू पुरस्कार 2020 देण्यात आला होता. पुढचा आहे अरुण बोंगीरवार उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार 2022 चा. हा जानेवारी 2022 मध्ये अरुण बोंगीरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार. काय आहे? अरुण बोंगीरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार 2022 हा सोहळा रुबल अग्रवाल व गडचिरोलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अंकित गोयल म्हणजे कोणाला दिलाय? रुबल अग्रवाल आणि अंकित गोयल यांना उत्कृष्ट प्रशासक हा पुरस्कार अरुण बोंगीरवार फाउंडेशनच्या वतीने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा 2022 चा अरुण बोंगीरवार उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार हे दोघांमध्ये देण्यात आलेले आहे, रुबल अग्रवाल व गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना. पुढचा आहे पुण्यातील कोरोना व्यवस्थापनासाठी राबवलेल्या प्रभावी यंत्रणेबद्दल भारतातील प्रशासकीय सेवेतील अधिकारी, मनपाचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आणि गडचिरोलीचे आदिवासींना सरकारी योजनांचे लाभ देण्यासाठी राबवलेल्या एक खिडकी म्हणजे सगळ्याच योजना त्यांना तिथे मिळणार. या योजनेबद्दल भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी व गडचिरोलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना हा पुरस्कार सन्मानित करण्यात आले. म्हणजे त्यांच्याबद्दलची माहिती आहे. काय केले त्यांनी? कोरोना व्यवस्थापनात त्यांनी राबवलेलं प्रभावी यंत्रणा या सेवेसाठी त्यांना देण्यात आलेले आहे आणि आदिवासींसाठी एक खिडकी ही अधीक्षक अंकित गोयल यांनी केलं होतं. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. यशवंतराव राज्यस्तरीय पुरस्कार 2021 यशवंतराव चव्हाण राज्यातील पुरस्कार राज्यस्तरीय हा 2021 साठी
सिरम इन्स्टिट्यूटची निवड झालेली आहे. 2021 यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2021 सिरम इन्स्टिट्यूटला देण्यात आलेला आहे. लता दीनानाथ पुरस्कार पुढचा हा 2022 चा. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने हा देण्यात येतो. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एप्रिल 2022 मध्ये षण्मुखानंद सभागृहात हा पार पडला होता, तेव्हा हा प्रदान करण्यात आला होता. लक्षात ठेवा, लता दीनानाथ मंगेश पुरस्कार 2022 चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला होता. ओके. षण्मुखानंद हॉल माटुंग्याला मुंबईला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन यांनाही लता दीनानाथ मंगेश पुरस्कार गौरवण्यात आले आहे. बरोबर. यांच्यासोबत म्हणजे यांच्यासारखेच सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चनलाही देण्यात आलं होतं. दीनानाथ मंगेशकर नावाने इतर पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. म्हणजे त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या नावे जे पुरस्कार आहेत. आता गायक राहुल देशपांडे शास्त्रीय गायक आहेत, म्हणजे यांना भारतीय संगीत सेवेकरता माननीय दीनानाथ पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. दीनानाथ पुरस्कार. आशा पारेख यांना चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवेकरिता दीनानाथ विशेष पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. जॉकी श्रॉफ यांना चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवा करिता दीनानाथ विशेष पुरस्कार जाहीर झालेला आहे. आशा पारेख आणि जॉकी श्रॉफ यांना दीनानाथ विशेष पुरस्कार आहे आणि गायक राहुल देशपांडे यांना दीनानाथ पुरस्कार जाहीर झालेला आहे. बरोबर. मुंबईच्या डबेवाल्यांच्या नूतन मुंबई टिफिन बॉक्स, कुठलं मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टला उल्हास मुके आहेत आणि समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवेकरिता दीनानाथ आनंदमयी पुरस्कार. आपण काय बघतोय, वेगवेगळ्या नावाने दीनानाथ पुरस्कारांचं बघतोय. त्यात आता दीनानाथ आनंदमयी पुरस्कार हा मुंबईच्या डबेवाल्यांना नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टला देण्यात आलेला आहे. त्यानंतर सज्जा छाया या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटक हा पुरस्कार देण्यात आला. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी याचे होते. सज्जा छाया या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कार या कॅटेगरीमध्ये देण्यात आले, या वर्गामध्ये. पुढचा आहे गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. फरक आहे, आपण दीनानाथ मंगेशकर बघितलं होतं, आता हे फक्त गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2021-22 राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा, राज्य सरकारतर्फे आहे. सन 2021-22 चा गान सम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध बासरी वादक संगीतकार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना प्रदान करण्यात आलेला आहे. कोणातर्फे दिला जातो हा? राज्य सरकारतर्फे हा देण्यात येतो. महाराष्ट्र राज्य सरकार या तर्फे 2021-22 चा गान सम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर हा पुरस्कार प्रसिद्ध बासरी वादक व संगीतकार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना देण्यात आलेला होता. सन 2020-21 चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना प्रदान करण्यात आला होता. त्यांच्याच बहिणी उषा मंगेशकर यांना 20-21 चा देण्यात आला आणि 21-22 चा कोणाला देण्यात आला आहे? पंडित हरिप्रसाद चौरसिया. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्मृती पुरस्कार 2021 शर्मिला टागोर, प्यारेलाल शर्मा, खासदार संजय राऊत इत्यादींना देण्यात आलेला आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार. महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2020 ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना देण्यात आलाय. महाराष्ट्र शासनाचा कुठला? महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2020 ज्येष्ठ गायिका आशा भोसले. आशा भोसलेंचा जन्म सांगलीमधील, त्यांना पद्मविभूषण 2008 व दादासाहेब फाळके पुरस्कार 2000 मध्ये मिळाला होता. 2000 ला दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 2008 ला पद्मविभूषण याने सन्मानित करण्यात आलेला आहे आशा भोसले यांना.
महाराष्ट्र टाइम्सचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022, महाराष्ट्र टाइम्स आपला जो वृत्तपत्र आहे त्याचं भालचंद्र नेमाडे यांना देण्यात आलंय. कोसला माहितीये ना, त्याने लिहिलेलं कोसला आणि हिंदू या लोकप्रिय कादंबरीचे लेखक डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. आणि महाराष्ट्र टाइम्सचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2021 चा हाच दिग्दर्शक सई परांजपे यांना 2021 ला देण्यात आला होता. 2022 चा भालचंद्र नेमाडे यांना देण्यात आलेला आहे. पुढचा पुरस्कार अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार 2020, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर अतिश दाभोळकर यांना हा देण्यात आला आहे. अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार 2020 चा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर अतिश दाभोळकर यांना हा देण्यात आलेला आहे. समजलं? नाट्यवर्य प्रभाकर पणशीकर माहितीये का, फार छान गेलं होतं. तो मी नव्हेच ते म्हणणारे प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार 2022 हा सतीश आळेकर यांना मिळालेला आहे. पहा एकदा, नाट्यवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार 2022 सतीश आळेकर, माफ करा चुकीचं बोललो इथे, सतीश आळेकर यांना मिळालेला आहे. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार 2022 आत्ताचा 2022 चा दत्ता भगत यांना मिळालेला आहे. कोणाला? दत्ता भगत. विष्णुदास भावे पुरस्कार 2019 अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना मिळालेला आहे. विष्णुदास भावे पुरस्कार 2019 अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना मिळालेला आहे. आणि विष्णुदास भावे पुरस्कार 2020 कोरोना प्रादुर्भावामुळे दिला जाणार नाही. लक्षात ठेवा, 2019 चा, त्यामुळे अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि 20 चा दिला गेलेला नाही कोरोनामुळे. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार 2021 आज संध्या माने यांना मिळालेला आहे. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार 2021 हे कोणाला देण्यात आलेलं आहे? संध्या माने यांना देण्यात आलेलं आहे. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार 2020 हा अंताबर शिरढोणकर यांना देण्यात आला होता. 2020 चा कोणाला देण्यात आला होता? अंताबर शिरढोणकर यांना देण्यात आला होता. पुढचा पारितोषिक काय आहे? शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्कार 2020. प्रथम पुरस्काराचे कोण आहेत पुरस्कर्ते? कैलासवासी सुनील पोटे, नाशिक. सुनील पोटे. द्वितीय पुरस्कार अनिकेत लोहिया, अंबाजोगाई. बरोबर, त्यांचं स्थान पण तिथे दिलेलं आहे कंसामध्ये. तृतीय पुरस्कार प्रवीण महाजन, नागपूर. कुठले आहे ते पुरस्काराचे मानकरी? शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्कार. प्रथम पुरस्कार कोणाला देण्यात आलाय 2020 चा? सुनील पोटे, नाशिक. द्वितीय अनिकेत लोहिया, तृतीय प्रवीण महाजन, नागपूर यांना. या पुरस्कारासाठी प्रथम क्रमांकाला 5 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 3 लाख रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 2 लाख रुपये असं हे स्वरूप आहे या शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्काराचं. चला पुढे पाहूया. पाहताय ना, राज्यामध्येच किती पुरस्कार आहेत. मग यापैकी आपल्याला विचारलं तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान पुरस्कार 2021 हा कोणाला देण्यात आला होता? यशवंत पाटणे, सातारा येथे यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान पुरस्कार. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2020 बद्रीनाथ महाराज तानपुरे, पंढरपूर यांना देण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2020 बद्रीनाथ महाराज तनपुरे, पंढरपूर यांना देण्यात आला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचा जनस्थान पुरस्कार 2021 साहित्यिक मधुमंगेश कर्णिक
यांना देण्यात आला. मधु मंगेश कर्णिकांचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचा जनस्तन पुरस्कार यांना देण्यात आलेला आहे, मधु मंगेश कर्णिक यांना. त्यानंतरचा आहे 2019 चा पुरस्कार वसंत आबाजी डहाके यांना. कुठला? कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचा जो पुरस्कार आहे 2019 चा तो वसंत आबाजी डहाके यांना देण्यात आला. पुढचा आहे अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार 2022 सुधीर ठाकूर यांना देण्यात आला. अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार सुधीर ठाकूर यांना देण्यात आलेला आहे. आणि अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार 2021 जो 22 चा आपण सुधीर ठाकूर बघितलं होतं, तसंच लता शिलेदार उर्फ दीप्ती भोगले यांना 2021 चा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर गदिमा अडवळकर या प्रतिष्ठानाचा गदिमा पुरस्कार 2021 ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना देण्यात आला. 2021 चा गदिमा प्रतिष्ठानाचा गदिमा पुरस्कार 2021 चा नाना पाटेकर यांना देण्यात आलेला आहे. गदिमा प्रतिष्ठानाचा गदिमा पुरस्कार 2020 हा विनायक पवार यांना देण्यात आला होता. विनायक पवार यांना 2020 चा गदिमा प्रतिष्ठानाचा गदिमा पुरस्कार देऊन गौरव केला होता. त्यानंतरचा आहे डॉक्टर व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2020. हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? 2020 चा डॉक्टर एस कृष्णा स्वामी. कोण? डॉक्टर एस कृष्णा स्वामी यांना देण्यात आला आहे. त्यानंतर अनंत भालेराव स्मृती पुरस्कार 2021 मानसोपचार तज्ञ मानसोपचार ज्याला आपण सायकोलॉजिकल म्हणतो ते डॉक्टर अनंत नाडकर्णी यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार 2021 याने सन्मानित करण्यात आलेलं आहे. महर्षी व्यास प्रतिष्ठान श्री महर्षी व्यास पुरस्कार कधीचा? 2020 चा डॉक्टर जगन्नाथ दीक्षित. कोण? डॉक्टर जगन्नाथ दीक्षित व कल्याणराव जाधव यांना 2020 चा व्यास प्रतिष्ठानाचा महर्षी व्यास पुरस्कार याने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा कुठला आहे आपला पुढचा? चतुरंग प्रतिष्ठानाचा जीवन गौरव पुरस्कार 2019. चतुरंग प्रतिष्ठान जीवन गौरव पुरस्कार 2019 हा सय्यदभाई मुस्लिम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष यांना देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. पुढचा पुरस्कार आहे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार 2021. दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा संतूर वादक जे आहेत यांना देण्यात आलेला आहे. 2021 चा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार. त्यानंतर पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार 2020 ज्येष्ठ व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना देण्यात आलेला आहे 2020 चा. आणि पठ्ठे बापूराव पुरस्कार 2021 कैलासवासी पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पठ्ठे बापूराव पुरस्कार संगमनेर ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना प्रदान करण्यात आला आहे 2021 चा. पुढचा पाहूया. ध्यास सन्मान 2022 चैत्र चाहूल या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणारा ध्यास सन्मान. कुठला? ध्यास सन्मान हा सुधीर नांदगावकर यांना प्रदान करण्यात आलाय 2022 चा ध्यास. ओके. आणि रतन टाटा यांना डॉक्टर ऑफ लिटरेचरचा उद्योगपती रतन टाटा यांचा मानद डॉक्टर मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते हा प्रदान करण्यात आलेला होता. आणि हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजियल या विद्यापीठाच्या पहिल्या विशेष दीक्षांत समारंभात रतन टाटा यांना मानद डॉक्टरेटची पदवी प्रदान करण्यात आली. अलग लक्षात हे लक्षात ठेवा. रतन टाटा यांना डॉक्टर ऑफ लिटरेचरची पदवी देण्यात आलेली आहे. चला संपत आले आता 56वे मराठी चित्रपट पुरस्कार 2019. हे तुम्हाला विचारलं जाईल, अतिशय महत्वाचा भाग आहे हा.
कारण चित्रपटातले आपल्याला विचारतात दिग्दर्शक, कलाकार, त्यानंतर त्या पिक्चरचं नाव, ज्याला पारितोषिक मिळाले ते. आता इथे तुम्हाला दिसतंय सर्वोत्कृष्ट चित्रपट भोंगा, याला 56वे मराठी चित्रपट पुरस्कार 19 ला मिळालं होतं. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मुक्ता बर्वे, 2019चं बोलतोय मी, बंदीशाळा यासाठी मिळालं होतं त्यांना, अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना. उत्कृष्ट अभिनेत्री के के मेनन, एक सांगायचंय अनसेड हार्मोनी, यासाठी त्यांना मिळालेलं होतं 2019. बंदीशाळा चित्रपटाला विविध विभागात एकूण किती 7 पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार परेश रावल अभिनेत्रे, तुम्हाला माहिती आहे परेश रावल हिंदीमध्ये जे काम करतायत त्यांना. आणि चित्रपट व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार सुषमा शिरोमणी, हे महत्वाचं आहे, व्ही शांताराम पुरस्कार विचारला जातो. हा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार सुषमा शिरोमणी यांना 2019 साली. आणि चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान भरत जाधव यांना, आलं लक्षात, भरत जाधव व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार. आता आत्ताचा हा एक व्हेरी इम्पॉर्टंट कॅटेगरी मध्ये टाका, कारण 2022चा आहे. काही वर्षापासून हा मराठी पुरस्कारात दिला जात आहे आणि यंदाचं हे कितवं पर्व होतं, हे 6वं. लक्षात आलं. मुंबईत पार पडला होता. सर्वोत्कृष्ट सिनेमा झिम्मा आणि कारखानेसांची वारी यासाठी दिला गेला आहे सर्वोत्कृष्ट सिनेमा. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मंगेश जोशी, कारखानेसांची वारी, आलं का लक्षात, दोन्ही आहेत, झिम्मा आणि कारखानेसांची वारी हे 2 पिक्चर आहेत, आलं का लक्षात. तसं मंगेश जोशी यांना कारखानेसांची वारी यासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे. सर्वोत्कृष्ट सिनेमा क्रिटिक्स डिसायपल आणि भोंगा यांना, द डिसायपल आणि भोंगा या 2 चित्रपटांना देण्यात आलेला आहे. उत्कृष्ट अभिनेता अंकुश चौधरी धुरळा या चित्रपटासाठी त्याला हे पारितोषिक दिलेलं आहे. उत्कृष्ट अभिनेता क्रिटिक्स आदित्य मोडक द डिसायपल यासाठी त्याला उत्कृष्ट अभिनेत्याचं क्रिटिक्स मिळालेलं आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सही तामणकर धुरळा याच पिक्चरसाठी आणि नेहा पेंडसे यांना जून या पिक्चरसाठी मिळालेला आहे, चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट बाल कलाकार रमण देवकर म्होरक्या या त्याच्या चित्रपटासाठी त्याला मिळालेला आहे. या फिल्मफेअर मध्ये सर्वाधिक 6 पुरस्कार धुरळा या चित्रपटाने मिळवले. म्हणजेच धुरळा या चित्रपटाचं तुम्हाला विचारलं जाईल, या चित्रपटाला जास्तीत जास्त पारितोषिक मिळाले, किती, 6 पुरस्कार. त्यात अंकुश चौधरी आणि सई तामणकर यांना उत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून मिळालेला आहे. मित्रांनो, या पद्धतीने अतिशय महत्वाचे असे पुरस्कार मी तुम्हाला सांगितलेले आहेत महाराष्ट्रातले. आपल्या महाराष्ट्रात यंदा या वर्षी 2022ला, 2021 आणि 20 ला कोणते कोणते देण्यात आलेले आहेत हे सर्वच्या सर्व मी तुम्हाला सांगितलेले आहेत. अतिशय महत्वाचं आहे, त्यामुळे आधी जेव्हा तुम्ही बघायला लागाल शेवटपर्यंत पहा, कारण हे परीक्षेत तुम्हाला विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. जे नवीन आहेत त्यांना मी म्हटलेलं आहे आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचं आणि लाईक करायचं आणि शेअर करायचं. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. त्यामुळे अभ्यासाला लागा, परीक्षा येणारच आहे, तयारीला लागा. आपली तयारी पूर्ण झाली पाहिजे, बस एवढंच आपलं लक्ष असलं पाहिजे. ओके, असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी. तुर्तास तुमची रजा घेतो. जय हिंद.